आपण पाहतोय प्रशांत मयेकर शॉट मिड विकेट. समोर बिपिन गुरव, राहुल केदारी. विकेट किपर आपण चेतन चौलकर यांना पाहतोय. डीप मिड विकेट ज्या ठिकाणी रजनीश बेलेकर आणि कव्हरला सचिन बांदवलकर बाबा. पहिला बॉल सचिन चेतनसाठी पहिला बॉल आणि पहिलाच बॉल जलद गतीने. यष्टी रक्षक म्हणून गेल्या वर्षी आपण ज्याचा गौरव केला आणि गेल्या वर्षी 40+ स्पर्धेमधला विजेता संघ रायझिंग सन. पुढचा बॉल चेतन साठी. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका आतमध्ये आहे, पळून काढायचे आहेत. एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि गणेश पालांडे आहेत पॉइंटला. कव्हरला शैलेश, डीप कव्हरला पाहतोय. पुढचा बॉल हो जलद गतीने क्लीन बोल्ड. बघूया मात्र पंचांचा इशारा समोर केटूला आहेत आणि नॉट आउट बाय अंपायर. अजून एक बॉल डॉट. रबर बॉल आपण पाहत आहोत. रायझिंग सन सामना आपण पाहतोय. किंग्स स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे किंग्स स्पोर्ट्स संघाने. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर 2, तिसरा बॉल डॉट. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेतनसाठी. आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड. धाव संख्या 3 बॉल 3 रन्स. पुढचा बॉल चेतनसाठी. समोरच्या दिशेला कव्हरला प्लेअर लावलेला आहे बाबा. सचिन बांदवलकर चांगला थ्रो डायरेक्ट हातामध्ये आणि ओ बॉल घेईपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगला फटका होता डीप एक्स्ट्रा कव्हरला सचिन बांदवलकर यांच्या हातामध्ये. बॉल झालेले आहेत टोटल 4 टू गो. धाव संख्या टोटल पाहायला मिळते 5. 4 बॉल 5. स्ट्राईकला चेतन. पुढचा बॉल समोरच्या दिशेला बिपिन गुरव. थ्रो 1 धाव आणि अपील होतं निश्चितपणे. मात्र त्या दरम्यान एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 6. पहिलं षटक मार्गस्थ. 5 ओव्हरचं षटक आहे. पहिला सामना 5 ओव्हरचाच राहील याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल किरणसाठी. ओ कॉट बिहाइंड आणि गॉन. चेतन चौलकर लकी शॅम बिहाइंड द विकेट. पहिलं यश मिळतं ते म्हणजे रायझिंग सन संघाला. पहिल्या ओव्हर नंतर 1 गडी बाद. धाव संख्या 6. वॉट किपिंग बाय चेतन चौलकर कोया. खूप वर्षानंतर अजूनही 30 नजर. तो जोश बिहाइंड द विकेट. मगाशी देखील चेतन म्हणाले होते अंपायरला की बॉल स्टंपला लागून गेला, क्लीन बोल्ड. मात्र त्या दरम्यान प्रमुख पंच केडोल यांनी सांगितलं नाही, निश्चित बॉल तिथून गेला नव्हता. आणि आता येतात प्रशांत. अजून एक 40+ असे खेळाडू ज्याने खूप चांगले योगदान दिलेलं आहे. अतुल फिड्डो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. रायझिंग सन विरुद्ध सुरुवातीला सामना आपण पाहतोय तो म्हणजेच किंग्स स्पोर्ट्स. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर आक्रमण षटकार. व्हॉट अ शॉट आउट ऑफ द पार्क.
चेतनच्या बॅट मधून आलेला एक सुंदर षटकार. 6 धावा. धावसंख्या 12. पुढचा बॉल. हा पण षटकार. गोइंग आउट ऑफ द पार्क. श्री एकविरा विद्यालयाच्या क्रीडा नगरीमध्ये गेलेला हा षटकार. 2 बॅक टू बॅक. 6 आणि 6 12 आणि 6 18. वॉट अ बॅटिंग बाय चेतन. 40+ क्रिकेट आपण पाहतोय. छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगण सेक्टर क्रमांक 1 चारकोप. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित लेजंड्स कप 2025 सीझन 2. हा बॉल थोडा मागे ठेवला टप्पा. या अगोदरचा ओव्हर पिच, त्यानंतर फुल टॉस. अजून एक चौकार. या ओव्हर्स मध्ये सर्व धावा वसूल करतोय चेतन. किंग स्पोर्ट्स. सुंदर बॅटिंग. षटकार डॉट वाईड आणि पुन्हा एकदा चौकार. संख्या 22. फुटचा बॉल. चेतन कव्हरच्या दिशेने सुंदर फटका. ज्या ठिकाणी सचिन बांदोलकर आहेत. चांगला थ्रो. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 23-23. पुढचा बॉल प्रशांतसाठी. बॅक ऑफ द लेंथ. थोडा मागे राहिलेला बॉल. निश्चितच या चेंडूवर एक धाव तर आलेली आहे. तोपर्यंत चेंडू फेक होणार. एकच धावेवर समाधान आणि एका धावेने धावसंख्या 24. 2 ओव्हरनंतर 24. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आले आणि या ओव्हरमध्ये निश्चितपणे 18 धावा आले, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार. राहुल केदार एक लेजंड प्लेयर. पहिलाच फुल मिस केला प्रशांतने. बघा प्रशांत आता बॅट फिरवतो. ही जोरात बॅट फिरवली असती, बॉल कुठे गेला तर समोरच्या बंगल्यावर. पहिला बॉल डॉट. राहुल केदारी समोर आहेत प्रशांत. आता मात्र ऑन दी अप खेळायला गेलेत. कव्हरला रोहन नाही शैलेश. व्हॉट अ कॅच. पाय पूर्ण सरकले होते, स्लीप झाले होते, मात्र चेंडूवर नजर होते आणि खेळाडू बाद. रोहन सावंत नाही का. व्हॉट अ कॅच. चला झेलसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. शैलेश अप्रतिम झेल. बॉडी बॅलन्स थोडी वेगळी पाहिली आपण ज्या पद्धतीने ऑन दी अप खेळायला गेले होते प्रशांत समोरच्या दिशेला. आणि आता नवीन बॅटर आलेले आहेत पाटील.
11 म्हणून नेहमीच ज्यांचे आपण प्रवेश मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहतोय, नॉर्स्टार चषक, स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी असेल किंवा राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी, असे पाटील 11चे पाटील आपण यांना पाहतोय. आणि पाटील आता मात्र किंग स्पोर्ट्स संघासाठी सेकंड डाऊन आलेले आहेत. प्रथम 1 डाऊन आपण पाहिले तर प्रशांत, किरण बाद झाल्यानंतर प्रशांत परतलेत आणि आता पाटीलवर जबाबदारी. मात्र एका बाजूला चेतन सुंदर फलंदाजी करतोय. एका ओव्हरमध्ये अतुल या ठिकाणी आपण पाहिलं फिडोच्या जवळपास 18 धावा कुठल्यात त्याने. गोलंदाज राहुल केदारी स्ट्राईकला आहेत. पाटील 1 पॉइंटला खेळाडू आपण डीपला. राजेश थोडा तिकडे हो ना, नाही तर तू पण खेळाडू असं वाटतंय. पुढचा बॉल पाटील साठी वाईड. फायर ब्रिगेडमध्ये कामाला आहेत, अग्निशमन दलामध्ये, ते म्हणजे विकेट किपर. खूप चांगले योगदान ज्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. राहुल केदारी सज्ज होते. रायझिंग सन संघ विरुद्ध किंग स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. पुढचा बॉल पाटील साठी हवेमध्ये उंच मारलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि वर कॅच बाय फिडो. सुंदर झेल. 2 गडी बाद करण्यात यश मिळते राहुल केदारीला. नवीन बॅटर रणजीत आलेले आहेत. या ठिकाणी संकेत सारंगकर, अमोल, संदेश बांदेकर, महादेव, निलेश पालांडे, संकेत सारंगकर सर्व आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेचा आनंद घेताना प्रेक्षकांमधून समोरच्या दिशेला ज्या ठिकाणी फिड्डोला आपण पाहतो या अगोदर सुंदर असा झेल. हे षटक चांगलं हाताळताना आपण पाहतो राहुल केदारी. वेगवेगळ्या स्पर्धा अजूनही मला आठवतं. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी, रॉयल स्टनर यांचा संघ जर आपण पाहिलं तर मीरा रोडची एक चांगली टीम जी पॅक साईड आपण पाहिली स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये. आणि 5 ओव्हरमध्ये 35 धावा डिफेंड करत असताना टाकलेलं षटक. पूर्ण खेळपट्टीवर पाणी, बॉलिंगच्या क्रीजच्या इथे पाणी आणि त्यामध्ये एक अप्रतिम गोलंदाजी. आणि आता मात्र मिस होतोय. हा महत्वाचा खेळाडू आहे आणि या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. चेतन चांगला थ्रो. चेतन चेऊलकरने चेतन याची विकेट. मात्र ज्या प्रकारे बॅटिंग केली याने दुसऱ्या ओव्हरमध्ये, या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक जास्त मिळालीच नाही. थोडंसं दडपण देखील होते. मात्र तिसरा गडी बाद होतोय आणि धावसंख्या 26 धावसंख्या आपण पाहतोय. या तिसऱ्या ओव्हरमध्ये जर एकूण पाहिलं तर 5 बॉल झालेले आहेत. 5 की 4? 5 बॉल, 2 रन आले त्या ओव्हरमध्ये. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे चेतन स्ट्राईक पासून वंचित होता. रणजित स्ट्राईकला आहेत, मात्र नॉन स्ट्राईकला कोण नवीन बॅटर येणार? चला लवकर. साईनाथ गायचूर, साई सर या मैदानावर देखील कित्येक खेळाडू. मला आठवतंय राहुल जोगाडियाला पहिल्यांदा सेक्टर क्रमांक 2च्या मैदानावर खूप वर्षांपूर्वी पहिले घेऊन येणारे कोण असतील तर साई सर. ज्यावेळेस वय वर्ष 13-14 असताना त्या खेळाडूला आणलं होतं आणि राहुल जोगाडियाने जी गोलंदाजी केली होती सेक्टर क्रमांक 2च्या मैदानावर. आज नंतर आपण त्याला सँडी SP संघाकडून खेळताना पाहिलं. राहुल जोगाडिया नाव. मात्र शंतनू गायचूर सर यांचे देखील ते बंधू आहेत. लेजंड प्लेअर आहेत. 50+ देखील चांगलं खेळतात. आज 40+ आपण पाहतोय त्यांना. स्ट्राईकला आलेले आहेत. चांगल्या प्रकारचा कॉल. ओमसाई बँड्रा आपण नंतर संघ पाहिला, मात्र त्या अगोदर DN नगर अंधेरी. त्याचप्रमाणे बँड्राचा संघ ज्या संघाला खऱ्या अर्थाने एक नवीन नाव दिलं वेगवेगळ्या खेळाडूंना घेऊन, असे साई सर यांना देखील आपण पाहतोय. एक लेजंड प्लेअर, नेहमीच नवनवीन क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देणारे. या मैदानावर टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा रेकॉर्ड झाला, एका ओव्हरमध्ये 25 धावांची 23 धावांची गरज असताना जेव्हा संतोष सक्सेना 4 षटकार मारले चारकोप प्रीमियर लीगमध्ये, त्यावेळेस साईनाथ सर देखील चारकोपमध्ये नुकतेच आलेले. सेक्टर 8-9 या ठिकाणी राहणारे आणि त्यांनी देखील त्या स्पर्धेमध्ये आपलं योगदान दिलं होतं. आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं होतं ज्या स्पर्धेमध्ये
वेगवेगळे रेकॉर्ड झाले त्या स्पर्धेमध्ये ते देखील खेळले होते. कालांतराने आपण पाहिलं गेल्या 8 वर्षामध्ये 50+ क्रिकेट देखील सध्या ते खेळतात आणि वेगवेगळ्या स्पर्धा 50+ देखील आपण पाहिलेल्या आहेत. असे साईनाथ वायचुसर यांना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सचिन बांदोलकर उर्फ बाबा, अजून एक सेक्टर क्रमांक 2चा असा खेळाडू, जसं मी सेक्टर क्रमांक 2च्या संघाबद्दल उल्लेख केला. आज सनी नाईया डावखुरा बॅटर, एम्ब्रोज ज्याने योगदान दिलं, बंटी, सचिन. आणि बॉल बॅट मध्ये कुठलाच संपर्क नाही. रणजित हा देखील अजून एक जबरदस्त खेळाडू ज्याने निश्चितपणे किंग स्पोर्ट्स संघासाठी योगदान दिलं. राजा असेल, राजू, त्याप्रमाणे कमलेश, कमलाकर, कमलेश आणि असे कित्येक खेळाडू जे किंग स्पोर्ट्ससाठी या अगोदर खेळले. विनोद विलास, जुडवा बंधूंची जोडी, आमिर. आता मात्र या चेंडूला खेळलेत. बिहाइंड विकेट असेल तर एक धाव, आतमध्ये असेल तर पळून काढायचे आहेत. आणि त्याच जनरेशनमध्ये त्याच पिढीमध्ये खेळणारा खेळाडू रणजित, याला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला शंतनू गायचू सर यांचे बंधू आणि साई सरांचा उल्लेख विशेषतः मी करेन, ज्यांनी नवीन खेळाडूंना खूप मार्गदर्शन केलं. मग टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉलमध्ये सध्या आपण पाहतोय पुढचा बॉल सचिनचा. आणि मात्र थोडासा ओव्हरपिच चेंडू स्वीप करायला गेले होते, मात्र टायमिंग करू शकले नाही. सचिन सांगेकर यांचं देखील हार्दिक स्वागत. गेल्या रविवारी विपुल पाटोळे यांच्या संघात त्यांना आपण पाहिलं. निश्चितच एक पंच म्हणून देखील योगदान. पुढचा बॉल समोरच्या दिशेला, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. अजून एक चेंडू डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आले जेव्हा पप्पूने ओव्हर टाकली. दुसऱ्या ओव्हरमध्ये फिडोच्या 18 धावा आल्या आणि त्यानंतर 2 धावांचं षटक आपण पाहिलं राहुलचं. आणि आता सचिन. पुढचा बॉल सचिन टू रणजित. अजून एक बॉल, विकेट किपर. मला अजूनही आठवतं एक सामना झाला तर नर्मदा अर्जुन विरुद्ध रायझिंग सन याच मैदानावर सुधा अवस्थेने मारलेला षटकार कोणी विसरणार नाही. मात्र त्याच वेळेस या देखील विकेट किपरने ज्या प्रकारची करामत केली होती त्या मॅच मध्ये, बॉल आपल्या हातामध्ये ठेवला. जी त्यावेळेस नवीन ट्रिक आली होती, बॉल आपल्या पायामध्ये हातामध्ये लपवायचे आणि ऍक्शन करायचे, आणि त्यावेळेस त्याने रनआउट घेतला होता. षटक क्रमांक 4 समाप्त होते. 4 ओव्हरनंतर धावसंख्या 28. या ओव्हरमध्ये फक्त एक धाव दिली. एकदा जोरदार टाळ्या होत्या बाबा सचिन बांदवलकर. गुड ओव्हर. 28. 4 ओव्हरमध्ये शेवटचा निर्णायक षटक. साई सर आणि आता मात्र साईनाथ, त्याचप्रमाणे रणजित या दोघांनाही आक्रमण करावे लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये या अगोदरच्या धावा आल्या नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 आले. चेतन चेडकर कोळा, जोरदार टाळ्या होत्या. 2 रनआउट बघा. पूर्णतः पावसाळी रबर बॉल असेल, टेनिस क्रिकेट असेल, मी माझ्या संघासाठी 100% देणार. पाय फसला मात्र प्रयत्न नाही फसला. अक्षरशः स्वतः लोटांगण घातलं मात्र थ्रो टाकला आणि 2ही रनआउट छान घेतलेत. 1 रनआउट चेतनचा होता. Disconnected.
आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या समवेत पहिल्यांदा व्यावसायिक क्रिकेट कॉमेंट्री करण्याची मला संधी मिळाली असे आमचे आदरणीय गुरुवर्य पैसर जिमखान्याचे प्रशिक्षक कोच ज्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आपण पवारला जे पाहिलं मुंबई खेळताना प्रसाद पवार विकेट कीपर बॅट्समन ज्याने अंडर-23 साठी देखील आपले योगदान दिलं आणि अशा खेळाडूचे प्रशिक्षक नवीन खेळाडू ज्यांनी तयार केले असे हितेंद्र जाधव सर आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. ओव्हरपिच चेंडू होता, चेंडू ऑन साईड नाही, समोर खेळायला गेले, बॅटच्या खाली लागला बॉल. तुषार शिंदे आपणास विनंती करतो की आपण प्रमुख व्यासपीठाजवळ यायचं आहे. तुषार शिंदे आपण आपला लंच घेण्यासाठी यायचं आहे. हितेंद्र जाधव सर आपलं देखील हार्दिक स्वागत सुस्वागतम. गोविंद देखील आलेले आहेत आमचे पंच प्रमोद केतले आपलं हार्दिक स्वागत. व्हॉट अ शॉट. अतुल फिड्डो येतोय, साई सरांचा फटका आणि व्हॉट अ कॅच. एका काळी हितेंद्र जाधव सर यांनी देखील खूप चांगल्या संघांना या चारकोपमध्ये या कांदिवलीमध्ये आणलं होतं. मग राहुल 11 नर्मदा अर्जुन या संघा विरुद्ध किंवा मॅचलेस या संघातून खेळणारे काही खेळाडू ज्यांच्यासोबत अंधोरी या परिसरात देखील तयार झाले, खेळले आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने ते उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. यानंतर पुढील सामन्याच्या टॉससाठी विनंती करतोय जे दोन संघांमध्ये आहे. पुढील स्वप्नील लांडे मला पुढील दोन टीमची नावं कळतील का? YJC लेजेंड आणि स्वराज्य नितीन कदम. स्वराज्य 11 नितीन कदम यांचा संघ आणि YJC लेजेंड या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. लक्ष आहे धावांचं 32. पाहिलेला आहे. सध्या जर आपण पाहिलं तर रायझिंग सनसाठी टेनिस क्रिकेटमध्ये विवेक भंडारी यांना आपण पाहतो. मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पहिले षटक घेऊन बघूया साई सर येत आहेत का नाही. पाटील या ठिकाणी येणार आहेत. चला थोडं मागे वा. संदीप बांदेकर प्रमोद घेतले बाचक्या सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. बिपिन गुरव एक काळ गाजवलेले रायझिंगचे सर्व खेळाडू. समोर किंग स्पोर्ट्स हा देखील तितका घातक संघ.
मी जाधव सरांना विनंती करेन सर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. हितेंद्र जाधव सर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. गोविंद पहिला बॉल आणि पहिला बॉल प्लेड ऑन बोल्ड. सुरुवात चांगली. पहिला यश पाटीलला. नवीन बॅटर प्रशांत मयेकर. पुढील दोन्ही मॅचचे पुढील सामन्याचा टॉस नितीन कदम स्वराज्य आणि YGSC लेजंड 11. चला टॉस साठी यायचं आहे. पाटील 11 संघाचे प्रमुख गोलंदाज म्हणून देखील आपण ज्यांना पाहिलं किंग स्पोर्ट्स कडून खेळताना स्वतः पाटील. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर बॉल डॉट. 32 करायचे आहेत 30 बॉलमध्ये. गुड फिल्डिंग. हो सुंदर बॉलिंग. रेग्युलर मध्ये 40+ मध्ये पाटील खेळत असतात त्यामुळे अनुभव आहे. 4 बॉल 1. स्ट्रोकला चेक करायला गेले. हात जो सरळ बॅटने समोर मारला होता तो बाहेर होता आणि स्ट्रोकला चेक करायला गेले. अजून एक चेंडू डॉट. 5 बॉल 1. डेड बॉल. कडक 6 धावा. षटकार. शेवटचा बॉल फुल टॉस.
एक ओव्हर 7 रन 1 विकेट. बॉल बॉल एक रन. धावसंख्या 8. चौकार 4 रन. फुटी प्लसचं क्रिकेट आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मी राजेश कोळी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. धावसंख्या टोटल 12. किरण कोळे यांना देखील आपण पाहतो, यांनी देखील प्रशिक्षक म्हणून कामगिरी केलेली आहे. नवीन बॉल किती आले? 4 बॉल झालेले आहेत. नवीन युवा खेळाडूंना तयार करणारे. तो मात्र पुन्हा एकदा मिस फील्ड होणार नाही. मिस टायमिंग आणि बघा वरती लागला. ज्या पद्धतीने फील्डच्या वरून मारलेला फटका मात्र एक धाव. कव्हरच्या दिशेने सुंदर फटका. रणजीत त्या ठिकाणी येणार आहेत आणि वडा कॅच. क्या बात है. सुंदर प्रयत्न केला प्रशांत मयेकर यांनी. हवेमध्ये बॉल राहिला. किंग्स स्पोर्ट्स विरुद्ध सुरू असलेला सामना आपण पाहतोय. अच्छा, धावसंख्या 13. अजून 19 करायचे आहेत. विकेट्स घ्यावे लागणार आहेत आणि पाटील यांनाच आमंत्रित केले, कारण या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. त्यामुळे मोठी जबाबदारी पाटील यांच्यावर असणार आहे. प्रशांत पिंजरावणकर नवीन बॅटर. प्रशांत असा एकमात्र खेळाडू ज्याने रायझिंग सन खऱ्या अर्थाने फॉर्म मध्ये ज्या संघ होता, वेगवेगळे खेळाडू, त्यावेळेस युवा खेळाडू म्हणून ज्या संघामध्ये ज्याची वर्णी लागली आणि त्यानंतर गेले कित्येक वर्ष त्यानंतर केतन दटावकर, बिपिन गुरव, राहुल केदारी सारखे खेळाडू संघामध्ये आले. त्यानंतर समतोल वाढला. मिंटी यांनी योगदान दिलं. अजित आगरकर, चेतन कोठारी, महेश कित्येक खेळाडू खेळले. आज विवेक भंडारी संघाला लीड करतात. टेनिसमध्ये अजिंक्य धुमाळ, त्याचप्रमाणे किरण निकम, चाचू
गोलंदाजीसाठी येत आहेत पाटील. आपलं वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. डाव्या यष्टी बाहेर. पंचांचा इशारा बघूया. वाईट. या वाईटने धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या जाते ती म्हणजेच 14. दुसऱ्या षटकाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 2 ओव्हरमध्ये 13. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल जो परफेक्ट बॅटवर मिळाला आणि षटकार खेचला होता. केतन स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला प्रशांत पप्पू. रायझिंग सन विरुद्ध किंग स्पोर्ट्स. ओपन अप मधला आपण दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना पाहत आहोत. आता मात्र ऑन साईडला पुन्हा ते बॅकफुटला जाऊन मोठा लाफ करायला गेले होते. फटका टायमिंग करू शकले नाही. पहिला आपण जर पाहिलं हाफमधून पहिल्या गटातून YGSC संघ शिव प्रतिष्ठान या संघाला इंटर हाफमधून फायनलला पोहोचलेला आहे. ओपन हाफमध्ये रायझिंग विरुद्ध प्रेक्षकांच्या माहितीसाठी किंग स्पोर्ट्स हा सामना सुरू आहे. जो सेकंड हाफमधला पहिला सामना आहे. 32 धावांचं लक्ष्य आहे संघासमोर. राऊंड द विकेट पाटील. आता मात्र कव्हरला खेळायला प्रयत्न होता. स्वतः अजूनही पप्पू अजंता फार्मासाठी चांगलं क्रिकेट खेळतात. इंटर फार्मा कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये विजेता संघ. टाइम शेड्यूलमध्ये उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज म्हणून देखील ओळख अजंता फार्मासाठी. लेदर क्रिकेट धाव संख्या आपण पाहतो एकूण पुढे सरकते ती म्हणजेच टोटल 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 16 गोलंदाज सज्ज होते पाटील. विकेट कीपर साईनाथ सर यांना पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला खेळू. पॉइंट कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ लॉंग ऑन. काऊ कॉर्नर. तर मात्र बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. ताकद होती. बॉटम एंडचा वापर केला होता मात्र ज्या प्रकारे टायमिंग करू शकले नाही. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने 1 धाव. धाव संख्या 17. काऊ कॉर्नरला अरुणजी आहेत. अरुणजी पण स्टंटमॅन आहेत बॉलिवूडमध्ये. जसं ND अशरफला आपण पाहतो. या ठिकाणी आपला माणूस भूषण विचारे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं हार्दिक स्वागत करते. त्यांना विनंती करते आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र ऑस्टमच्या बाहेरचा बॉल. या चेंडूला पॉइंटच्या वरून खेळायला गेले. अजून एक चेंडू वाईड. नुकतंच या ठिकाणी आपला माणूस भूषण विचारे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 40+ स्पर्धा घेण्याचा मानस त्यांचा देखील गेल्या 2 वर्षापासून आहे. अप्रतिम चेंडू. आजच्या दिवसातील सर्वोत्तम बॉल पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. विचारे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं. हार्दिक स्वागत सुस्वागतम. कॅमेरामॅन प्रशांत यानंतर कॅमेरा या ठिकाणी कव्हर करायचा आहे व्यासपीठावर. हितेंद्र जाधव सर आपणाला देखील विनंती राहील आपण देखील यायचं आहे. राऊंड द विकेट फुटचा बॉल. पप्पूसाठी समोरच्या दिशेला अलग विथ द कार्पेट. मात्र पावसाळी रबर बॉल स्पर्धा. ही स्पर्धा टेनिसची घ्यायची गेल्या महिनाभरापासून विचार चालू होता. डेट्स अवेलेबल नव्हत्या. काही प्रीमियर लीग होत्या चारकोपमधील आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आजची तारीख. आणि जेव्हा पाऊस आला त्यावेळी ही स्पर्धा आपल्याला टेनिस नाही तर रबर बॉल म्हणून घ्यायची आहे हा निर्णय घेण्यात आला. सर्व संघ तयार झाले. पहिल्या हाफमधून YGSC संघ शिव प्रतिष्ठान संघाला पराभूत करून फायनलला पोहोचलेले आहेत. आता मात्र पाहिला आणि चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय आणि 3 ओव्हरनंतर 19. सुंदर गोलंदाजी. 12 बॉल्समध्ये 13 धावांची गरज. ही ओव्हर महत्वाची आहे. या ठिकाणी हितेंद्र जाधव सर उपस्थित आहेत. आमचे गोविंद अंपायर हे देखील या ठिकाणी उपस्थित. नुकतंच व्यासपीठावर आपला माणूस. किंग स्पोर्ट्सची स्पर्धा असेल, सह्याद्रीनगर प्रीमियर लीग असेल, चारकोप प्रीमियर लीग असेल आणि नेहमी यंग जनरेशनच्या स्पर्धेला ज्यांचं योगदान. वेगवेगळे सौजन्यशील व्यक्तिमत्व म्हणून देखील ज्यांना आपण पाहतो. संजू पांडे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं. संजू पांडे, तुषार शिंदे यांच्याशी आपण भेट घ्यायची आहे. पहिली स्पर्धा. पप्पूने जर षटकार मारला तर आपला माणूस भूषण विचारे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिली स्पर्धा बहुधा ही आपल्याला पाहायला मिळू शकते मुंबई उपनगरातील महाराष्ट्रातील जी पावसाळी रबर बॉल स्पर्धा म्हणू शकतो. कारण अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर टेनिसच्या स्पर्धा इंडिया कप देखील 26 पासून आहे.
त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनची जी मे महिन्यामध्ये संपूर्ण सीझन संपताना आपण कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा जी युवा खेळाडूंसाठी एक महत्त्वाची स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेमध्ये अजित आगरकर ते पृथ्वी शॉ तर शिवम दुबे पर्यंत सर्व खेळाडू या ठिकाणी खेळले आणि ती स्पर्धा 30 आणि 31 तारखेला आहे. चला 12 बॉल्स 13 धावांची गरज. धावसंख्या 19. संजू पांडे आपण यायचं आहे, आपली वाट पाहतात. तुषार शिंदे यांना आपण भेटायचं आहे. मंगेश या ठिकाणी येत आहेत. समोर आहेत प्रशांत, त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला. पहिला बॉल मंगेश यांचा, पहिलाच बॉल मिस होतोय. मात्र ज्या प्रकारे कव्हरला डीपवरनं किरण कुळे त्या ठिकाणी येत आहेत, हे देखील एक चांगले प्रशिक्षक हितेंद्र जाधव सरांनी गेल्या कित्येक वर्षामध्ये मकरंद गावडे असेल, त्याचप्रमाणे राहुल साबन ज्याला आपण KKRसाठी पाहिलं, साईड आर्म स्पेशालिस्ट किरण कुळे, सचिन सांगेकर, कित्येक खेळाडू जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रशिक्षक म्हणून देखील तयार झाले. समर कॅम्प ज्यांनी पैसे जिंकण्यासाठी घेतलं आणि किरण कुळे आता देखील एक चांगलं प्रशिक्षक म्हणून देखील नावारूपाला आलेले आहेत. त्यांना आपण कव्हरला पाहतोय. रणजित आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. लॉंगॉनला प्रशांत आहेत. अरुणजी अजून एक बॉलिवूडमधलं असं नाव जे स्टंट मॅन म्हणून ज्यांना आपण पाहतो ते देखील या ठिकाणी आहेत. आज शूटिंग नाही आहे बहुतेक त्यांची. आणि स्ट्राईकला आहेत केतन दाटावकर. पहिल्या बॉलवर सिंगल आल्यानंतर पुढचा बॉल. आता मात्र या चेंडूला बिहाइंड विकेट बॉल द्यायचा आहे. ज्या प्रकारे बॉलने उंची गाठली, कारण रबर बॉल आहे, पावसाळी रबर बॉल स्पर्धा पुढच्या रविवारी याच ठिकाणी म्हणजे 1 जूनला साई स्पर्श पदयात्री सेवा मंडळ, साई आदर्शची मागची गल्ली, आपण साईबाबाची गल्ली, ज्या गल्लीतील केतन कोवनकर, चेतन गिरकर नुकतंच रामनवमीच्या निमित्ताने ते शिर्डीला दरवर्षी जातात आणि त्यांच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. याच मैदानावर 6 टीम चारकोप सेक्टर 1 मधील असतील, 2 टीम एक्स्ट्रा होतील, अशा 8 टीम खेळतील. त्यानंतर 10 आणि 5 8 तारखेला पुन्हा एकदा ओपनची टुर्नामेंट आहे इथेच, ज्या ठिकाणी प्रवेश शुल्क 2800 आहे. पुढच्या रविवारी 1 जूनला जी स्पर्धा आहे 10,000 7,000, जिथे एंट्री फी 3,000 आहे. पुढील मॅचचा टॉस YJC लेजंड विरुद्ध नितीन कदम यांचा संघ स्वराज्य. मिस टाइम स्ट्रोक, सोपा झेल, कॉटन बॉल, मंगेश खेळाडू बाद, गॉल, वॉट अ कॅच. मॅच अजूनही आहे. किंग स्पोर्ट्स संघ या ठिकाणून देखील जिंकू शकतो. विकेटची गरज आहे, चेंडू डॉट काढावे लागणार. अजून एक लेजंड प्लेअर आता मैदानात येतो, राहुल केदारी. वेगवेगळ्या संघांसाठी ज्याने प्रतिनिधित्व केलं, राहुल मोरे, गॉडविन यांना देखील आपण पाहतोय. AJPLचे आयोजक, जी सेक्टर क्रमांक 2 वर स्पर्धा आयोजित करण्यात येते. गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण पाहिलं तर पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी बॉल झालेले आहेत 3. कोकणामध्ये देखील पाऊस सक्रिय झालेला आहे आणि केरळमध्ये आज पाऊस आलेला आहे, त्यामुळे निश्चितच आगमन मान्सूनचं झालेलं आहे. म्हणजे 1 जून पासून निश्चितच येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये पूर्ण मुंबईमध्ये नाही, सगळीकडे आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. मान्सून, वर्षा ऋतूचं आगमन आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धा देखील आपल्याला सलग 3 रविवार याच मैदानावर पाहायला मिळेल. आजची 25 तारखेची, 1 जूनची आणि 8 जूनच्या स्पर्धा डिक्लेअर झालेल्या आहेत. समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, बॉल डॉट, हीच गोलंदाजी करायची आहे किंग स्पोर्ट्स संघाने. या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी आपला माणूस विषयानंत विचार आपणास विनंती करतो, आपण तयार राहायचं आहे. आता मात्र सुंदर गोलंदाजी नाही, वाईड आहे. या वाईडने धावसंख्या पुढे सरकते 22. 10 धावांची गरज. बॉल आहेत या षटकातील, बाकी आहेत 2. 8 बॉल 10. चांगला सामना. समोरच्या दिशेला खेळाडू रणजित आहेत, पुन्हा एकदा त्यांच्या हातामध्ये बॉल आणि खेळाडू बाद. मॅच इज ऑन. 7 चेंडू 10 धावांची गरज. अप्रतिम सामना आहे. किंग स्पोर्ट्स कमबॅक करतोय. 30 बॉल 32 ची मॅच आपण पाहतोय. आता 7 बॉल 10 आलेली आहे. यानंतर YJC लेजंड 11 विरुद्ध स्वराज्य 11 या 2 संघांमधला टॉस या ठिकाणी आपण पाहतोय. चला
ओपन ऑफ. टॉस. हेड ऑर टेल. छपाकी काटा. चला नितीन कदम स्वराज्य या ठिकाणी तयार. चला हेड्स और टेल्स. छपाकी काटा. टॉस जिंकलेला आहे. सावकाश सावकाश मंगेश. 6 बॉल 9 धावांची गरज. धाव संख्या 23. या ठिकाणी मी राहुल वळवेकर आपणास विनंती करतो आपण आपला माणूस भूषण अनंत विचारे यांचा सत्कार आणि सन्मान राहुल वळवेकर यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर आपला माणूस भूषण अनंत विचारे यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रशांत कॅमेरा या ठिकाणी फिरवायचा आहे. थोडंसं थांबायचं आहे. तुषार थांबा थोडं. राहुल थांब. वेट या ठिकाणी स्क्रीनवर आपण पाहतो हा सत्कार सन्मान होत असताना. धन्यवाद. भूषणजी विचारे वेगवेगळ्या माध्यमातून कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांचं योगदान या परिसरामध्ये चारकोप आणि वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांना ज्यांना नेहमीच आपण पाहिलेलं आहे. मग ती किंग स्पोर्टची स्पर्धा असेल मगाशी म्हटलं मी सह्याद्रीनगर प्रीमियर लीग चारकोप प्रीमियर लीग या स्पर्धांसाठी ज्यांचं सौजन्य पुरस्कर्ते गोलंदाजीसाठी येतात किरण कुळे. 6 बॉल 9 धावांची गरज. स्ट्राईकला बॅटर आहेत अतुल. नॉन स्ट्राईकला प्रशांत. पहिलाच बॉल डेड बॉल. हा चेंडू पंचांचा इशारा वाईड. खेळपट्टीवर पडलेला चेंडू एकदम कोपऱ्यावर. मी माझं सगळे सत्कार करतात. माझं कुठे सत्कार नाही नको आपले सत्कार आहेत. आता मात्र डेड बॉल. बॉल पुढे पडणं आवश्यक आहे आणि पहिला बॉल कोपऱ्यावरच पडला होता खेळपट्टीच्या ज्या पिच आपण पाहतोय. वाईड आणि त्यानंतर डेड बॉल. 6 बॉल 8. 6 चेंडू 8 धावांची गरज. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब लेजंड 11 या संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
बाबा आलेत ना माझ्या, मी लवकर आलो प्रणयच्या स्पर्धेला गेल्या शनिवारी. ज्यांच्या ओघवत्या बाहेर सुद्धा ज्यांचा आवाज जनमानसांमध्ये पोचलाय, टेनिस क्रिकेटला ज्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने जनमानसांमध्ये पोचवलं, ते आपल्या चारकोपचे रत्न असं म्हणावे लागेल असे कुळे सर इथे उपस्थित आहेत. आणि त्यांच्या ओघवत्या वाणीतूनच सकाळपासूनचा आपला हा जो लेजंड्स कपचा जो दुसरा पर्व आहे, या पर्वाचा आज एकमेव असा दिवस आणि ह्या दिवसाचं समालोचन करण्यासाठी आपण आज उपस्थित राहिलेले कुळे सर यांचा यथोचित मान सन्मान करतील आपले सर्वांचे लाडके मान्यवर भूषणजी विचारे. मी कॅमेरामॅनना विनंती करेन की कृपया स्टेजवरती फोकस करायचा आहे, कॅमेरामॅन स्टेजवरती फोकस करायचा आहे. ज्यांच्या ओघवत्या वाणीने संपूर्ण क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केले जाते असे कुळे सर यांच्या सन्मान करतायत ते आपले भूषणजी विचारे. आपला माणूस खरोखरच चारकोपमधील हे एक रत्न आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करणं हे आम्ही आमचं अहम भाग्य समजतो. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब तर्फे कुळे सरांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. चला धन्यवाद स्वप्नील. चला माझा एक नवीन समालोचक आता तयार होणार आहे. स्वप्नीलला आता मी तयार करणार अक्षय. चला किरण. आणि या चेंडूला आर पार चेंडू, उत्तुंग गगनभेदी षटकार, आउट ऑफ द पार्क. गेंद बनी, दर्शक बने दीवाने और बल्लेबाज ने लगाया जोर और दर्शकों में मचा शोर. जिस तरह से एक ओवर में 18 दिए थे वो पूरा वसूल करने के लिए तैयार और बेहतरीन स्ट्रोक, 6 रन. अब 4 बॉल में हितेंद्र जाधव सर, गोविंद थँक्यू आपण आलात या ठिकाणी. लवकरच आपल्याला पण एका ठिकाणी जायचं आहे, त्याची तयारी करू आपण. आणि आता मात्र संधी आहे, रणजित नाही लॉंग ऑफला खेळाडू आणि खेळाडू बाद. 3 बॉल 2 मॅच पुन्हा एकदा आलेली आहे. सॉरी 4 बॉल 2. रमाकांत राणे यांचे बंधू राजू राणे या ठिकाणी आलेले आहेत. गेले कित्येक वर्ष वर्तमानपत्राचा व्यवसाय त्यांचा या क्षेत्रामध्ये आपण पाहिलेला आहे. बॉल 2. क्षेत्ररक्षक जवळ आलेले आहेत. सचिन बांदवलकर बाबा. किंग स्पोर्ट्स विरुद्ध आपण पाहतोय. समोरच्या इशारा स्टँड अँड हिलो शॉट, खणखणीत दमदाटी चौकार, बुलेट स्ट्रोक. 1 ओव्हर महत्वाची होती, 1 बॉल ज्याने गणित सामन्याचं बदललं. 30 बॉलमध्ये 32 माफक धावसंख्या होती, मोठी धावसंख्या नव्हती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये चेतननी जी बॅटिंग केली